एकदा भगवान श्रीकृष्ण एका झाडाखाली बसून बासरी वाजवत होते. एक हरिण धावत आले आणि त्यांच्या मागे लपले. ते हरिण भीतीने थरथर कापत होते. त्याच्या डोक्यावरून हात फिरवत भगवान श्रीकृष्णांनी विचारले, तुला काय झाले? तू का लपून बसला आहेस? आणि तू भीतीने असा का थरथरत आहेस? तेवढ्यात तिथे एक शिकारी आला आणि श्रीकृष्णाला म्हणाला, ही माझी शिकार आहे. यावर फक्त माझाच हक्क आहे, म्हणून हे माझ्या हवाली करा. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, तुम्हाला माहीत नाही का की प्राण्यांना मारणे हे पाप आहे का? आणि त्याला मारून तुम्हाला पापी व्हायचे आहे का? मांस खाणे पाप आहे की पुण्य हे तुम्हाला माहीत आहे का? हे ऐकून शिकारी म्हणाला, मी तुझ्या इतका ज्ञानी नाही. मांस खाणे पाप आहे की पुण्य हे मला माहीत नाही. मला फक्त एवढंच माहीत आहे की शिकारी करणे हे माझं काम आहे, आणि जर मी शिकार केली नाही तर मी भुकेने मरेन. शिवाय या प्राण्याला मारून मी त्याला त्याच्या जीवनचक्रातून मुक्त करत आहे. मी ऐकल्याबरोबर धर्मग्रंथांमध्ये मांस खाण्यास मनाई आहे. अगदी राजे आणि सम्राट सुद्धा शिकार करतात. तर मग प्राण्यांची शिकार करणे किंवा मांस खाणे हे पाप फक्त आमच्यासारख्या गरीब लोकांसाठीच आहे का? हे श्रीकृष्णा, मला सांग, मांस खाणे पाप आहे की पुण्य? भगवान कृष्णाच्या लक्षात आले की नियमित मांसाहारामुळे त्याचे मन भ्रष्ट झाले आहे. मग त्यांनी त्या शिकाऱ्याला सांगितले की मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ऐकल्यानंतर तुम्हीच स्वतः ठरवा, मांस खाणे पाप आहे की पुण्य हे ठरवायचं आहे. मग शिकाऱ्याने विचार केला, हे चांगलं आहे. गोष्ट ऐकल्याने माझा वेळ जाईल आणि गोष्ट ऐकल्यानंतर मी या हरणाचे मांसही खाईन. मग भगवान श्रीकृष्ण गोष्ट सांगायला लागले. एकदा मगधमध्ये दुष्काळ पडला, ज्यामुळे धान्य उत्पादन थांबले. राजा खूप चिंतेत पडला. त्याच्या मनात विचार येऊ लागला की जर लवकरच यावर तोडगा काढला नाही तर धान्याचा साठा अखेरीस संपून जाईल आणि त्यामुळे आणखी मोठी समस्या निर्माण होईल. ही समस्या सोडवण्यासाठी राजाने ठरवले की त्याचे सर्व मंत्री, सरदार आणि सल्लागारांना आपल्या दरबारात बोलावले. त्याने त्यांना विचारले, सर्वात स्वस्त खाद्यपदार्थ कोणता आहे? तांदूळ, डाळी, बटाटे इत्यादी पिकवण्यासाठी खूप कष्ट आणि वेळ लागतो असे सर्वांना वाटत होते. तेवढ्यात सभेत उपस्थित असलेला शिकारीची आवड असलेला एक सरदार उभा राहिला आणि म्हणाला, महाराज, सर्वात स्वस्त अन्नपदार्थ मांस आहे, कारण ते स्वस्त आणि अत्यंत पौष्टिक आहे. सर्वांनी त्याला पाठिंबा दिला. पण हे ऐकूनही मगधच्या पंतप्रधान गप्प राहिले. मग राजाने त्याला विचारले, तू गप्प का बसला आहेस? मला एक सांग, तुझ्या मते सर्वात स्वस्त अन्न कोणते आहे? पंतप्रधान म्हणाले, मला वाटत नाही की मांस हे सर्वात स्वस्त अन्न आहे, मात्र त्यावर मी माझे मत उद्या देईन. त्या रात्री पंतप्रधान त्याच सरदाराच्या घरी गेले ज्याने म्हटले होते की मांस हे सर्वात स्वस्त अन्न आहे. त्यांना पाहताच तो सरदार घाबरला आणि त्याला काहीतरी अघटित घडेल अशी भीती वाटू लागली. मग पंतप्रधान त्याला म्हणाले, आज संध्याकाळी महाराज खूप आजारी पडले आहेत. राजवैद्यांनी सांगितले आहे की महाराजांना एक
सशक्त माणसाचे मांस मिळाले तरच ते बरे होऊ शकतात. तुम्ही हवे तितके पैसे मागू शकता. 1,00,000 सोन्याची नाणी दिली जातील. तुमची इच्छा असल्यास संपूर्ण मालमत्ता तुमच्या नावावर हस्तांतरित केली जाईल. त्या बदल्यात मला फक्त तुमच्या छातीवरून 20 ग्रॅम मांस कापून घेऊन जाऊ द्या. हे ऐकून तो सरदार भीतीने थरथर कापू लागला. त्याने विचार केला, मेल्यानंतर सोन्याची नाणी किंवा जहागिरीचा काय उपयोग? तो लगेच घरात धावत गेला आणि त्याने मंत्र्याला 1,00,000 सोन्याची नाणी दिली. मंत्री महोदय, तुमच्या 1,00,000त ही 1,00,000 सोन्याची नाणी मिळवा आणि ह्या 2,00,000 सोन्याच्या नाण्यांनी दुसऱ्या कोणाचे तरी मांस विकत घ्या. आता मला जाऊ द्या. पंतप्रधान म्हणाले, सामंतजी, तुम्ही शारीरिकदृष्ट्या खूप बलवान आहात आणि तुमची शरीरयष्टी बरीच अशी राजासारखीच आहे. त्यामुळेच राजवैद्यांनी सांगितले आहे की केवळ तुमचे मांसच राजाला बरे करू शकते. मी तुम्हाला पंतप्रधान पद सुद्धा देईन आणि गरज पडल्यास तुमचा सेवक म्हणूनही सेवा करीन. पण कृपया मला तुमच्या हृदयाचे मांस द्या. हे ऐकून सरदाराने पटकन कपडे व जोडे घातले आणि म्हणाला, जर मी माझा जीव गमावला तर पंतप्रधान किंवा राजा बनूनही काय साध्य होणार आहे? कृपया मला जाऊ द्या. असे म्हणून तो घोड्यावर बसला. परंतु पंतप्रधानांनी घोड्याचा लगाम हातात धरून म्हटले, तुला पळून जायची गरज नाही. घरी जा आणि मी जाऊन बघेन की मला मांस मिळते की नाही. असे म्हणून पंतप्रधान तिथून निघून गेले. त्यानंतर पंतप्रधान इतर सरदारांच्या घरी गेले आणि त्यांनी त्यांच्याकडे मांस मागितले, पण त्यांच्यापैकी कोणीही ते देण्यास तयार नव्हते. त्याऐवजी त्या सर्वांनी त्यांना 1,00,000 ते 5,00,000 रुपयांपर्यंतची सोन्याची नाणी दिली. अशा प्रकारे पंतप्रधानांना सुमारे 1 कोटी सोन्याची नाणी मिळाली. त्यानंतर ते आपल्या महालात परतले. सर्वजण राजाच्या प्रकृतीबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक होते, पण आदल्या रात्रीबद्दल कोणाला काही सांगण्याचे धाडस कोणाचेच नव्हते. थोड्या वेळाने राजा आला आणि आपल्या सिंहासनावर बसला. सर्वजण राजा पूर्णपणे निरोगी असल्याचे पाहून पंतप्रधानांनी त्यांच्याशी नक्कीच खोटे बोलले आहे असे सर्वांना वाटले, पण कोणीही ते उघडपणे बोलू शकले नाही. त्याच क्षणी पंतप्रधानांनी राजासमोर 1 कोटी सोन्याची नाणी ठेवली. राजाने विचारले, ही सोन्याची नाणी कशासाठी आहेत आणि तुला एवढी सगळी कुठून मिळाली? पंतप्रधानांनी उत्तर दिले, मी 20 ग्रॅम मांस सगळीकडे शोधले, पण ते मला कुठेच सापडले नाही. सर्व सरदारांनी त्या बदल्यात मला ही सोन्याची नाणी दिली. आता तुम्हीच सांगा, मांस स्वस्त आहे की महाग? राजाला सर्व काही समजले. त्याने आपल्या राज्यातील कामगारांना अधिक मेहनत करून पौष्टिक अन्न पिकवण्याचा आदेश दिला आणि त्यांना आपल्या धान्यागारातून धान्य पुरवले. त्याने काही सोन्याची नाणी कृषी आणि सिंचन व्यवस्थेच्या विकासात गुंतवली आणि उरलेले पैसे लोकांच्या कल्याणावर खर्च केले. लोकांना पौष्टिक अन्न मिळू लागले. काही दिवसातच हवामान अनुकूल झाले आणि दुष्काळ संपला. यामुळे लोकांची परिस्थिती सुधारली. ही गोष्ट ऐकल्यावर शिकाऱ्याच्या लक्षात आले की शिकार करणे मुळीच चांगले नाही.
जीव घेणे महान नाही तर जीव देणे महान आहे. प्रत्येक प्राणी आपल्या जीवाला सर्वोच्च मान देतो. हीच तर महानता आहे. प्रत्येक प्राणी जीवनाला अत्यंत आदराने पाहतो. त्यानंतर त्या शिकाऱ्याला आपली चूक लक्षात आली. त्याने भगवान कृष्णाला वंदन केले आणि तो निघून गेला. त्याने आपल्या आयुष्यात पुन्हा कधीही बळी न पडण्याची शपथ घेतली की कोणत्याही सजीवाला इजा पोहोचवणार नाही. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. मित्रांनो, तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.